रोहित, मला सांग, तुझ्या नाकावर टिच्चून बसतो आणि तुझे कान पकडतो असा कोण? मी बरं माझ्या नाकावर कोणाला बसून देईन? अशक्यच आहे ते. अरे नॉट अलाउड. बघ, हा, सोचो सोचो जरा. काय ग, कसला विचार करायला सांगतेस? मी काहीतरी विचाराच्या तंद्रीमध्ये असताना तू आपलं काहीतरी प्रश्न विचारतेस. पण तो असतोच तुझ्या नाकावर नेहमीच. सुखदा, उगाच राग देऊ नकोस हा मला. अच्छा, रागाबद्दलच बोलतेस का? हा, नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. काय ग, कसली तरी बालगीत वगैरे ऐकण्या म्हणण्याचा मूड नाहीये माझा. शर्वरी म्हणते ना, ते बरोबरच आहे. काय, तिला कशाला मध्ये आणतेस? तिचं तिचं काय काय बरोबर वाटतं तुला, सांग मला. ती तुला किंवा तुझ्याबद्दल म्हणते. काय 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 म्हणते? चिडका बिब्बा चिडला. काहीतरी, हा, उगाच. मी काय असा ओटसूट रागवणारा नाहीये. तू ना असे म्हणजे काय सुखदा, भलत्या वेळेला काही बाई प्रश्न विचारतेस, त्यामुळे जरा कधीतरी थोडंसं सटकायला होतं. ते चटकलेलं सरकलेलं जागेवर लगेच येतं की नाही, सांग बरं. मला सांग, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना बरोबर? नाही. का? सांग सांग, काय ते लवकर. तुझ्या नाकावर बसतो आणि तुझे कान पकडतो. नाक ते कान. काय? नाक ते कान? अगं मग घसा पण धरायला सांग ना त्याला. अरे ENT आहे का? म्हणजे बरोबर उत्तर ENT असं आहे का? गलत जवाब. ए सुखदा, काहीतरी कोडी घालू नकोस का? मला वेळ नाही कोडी सोडवायला वगैरे. हरलास का? सांग लवकर. हो 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 हो, या वेळ पुरता हरलो. अरे, हारने से भी जीत होती है कभी कभी. डायलॉग मारने की भी हद होती है कभी कभी. अगं सांग ना लवकर. मी सांगू का? मुक्ताच्या मामा की ऐनक, म्हणजे रोहित मामाचा चष्मा. अच्छा, नाकावर बसून कान पकडणारा तो चष्मा. लहान मुलांना घालायला छान आहे कोड. मुक्तालाच घालीन आता. लहान मुलांनाच का, मोठ्या मुलाला तरी कुठे ठाऊक आहे कुठे आलं उत्तर. हा, म्हणजे असंच काही नाही. हा, आलंही असतं उत्तर, जरा विचार केला असता तर. म्हणून मी फार विचारच केला नाही. अच्छा, बरं, मग आता पुढचं कोड. ए सुखदा, कशाला आता तू कोडी घालतेस सारखी काहीतरी? सोपं आहे, तुला नक्कीच सुटेल हे कोड. सुटेल सुटेल. बरं, आयुष्याची, संसाराची इतकी कठीण कठीण कोडी सोडवलेली आहेत आजवर, तिथे या शब्द कोड्याचं काय? शब्द कोड्याचं काय? अरे, शब्द कोडी सोडवायला मजा येते, वेळ चांगला जातो, मेंदूला खाद्य मिळतं, मनोरंजन होतं, बुद्धीला चालना मिळते. बरं बरं, नमनाला घडावर तेल नको, विचार पटकन. ती की नाही तरुण असते तेव्हा उंच असते. ती की नाही तरुण असते तेव्हा उंच असते. वय वाढलं, म्हातारी झाली की ठेंगू होते, ठेंगणी होते. अरे बापरे, म्हणजे तू म्हातारी झालीस की बुटकी होणार की काय? अरे रोहित, अगं हे म्हणजे किती काळजीचं कारण हे मी आहे. माझ्याबद्दल म्हणते का? काहीतरी जोक मारतोस आपला. पण रोहित, मला सांग, ती कोण असेल? नाही, तुला एक सुचवू का? हा, तुला शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असते की नाही, तर तू एक दिवस प्रायमरीच्या वर्गावर जा. मी बोलतो इथल्या जवळच्या शाळेमध्ये, तिथे जाऊन मुलांना कोडी घाल. अच्छा, ते माझं मी बघेन. अर्थात, म्हणजे ती सुद्धा चांगली सेवा होईल. पण आता या वेळेला की नाही तू माझ्या कोड्याचं उत्तर दे. पहली मत बुझाव सुखदा, उगाच शब्दात अडकवू नकोस. शर्वरी रेवा आल्या ना की त्यांची तोंडी परीक्षा घेतो आपली. त्याच माझी परीक्षा घेतील. हा, आणि माझी विकेट काढतील. बरं, तूच ते उंच बाई ठेंगणी होते का काय, त्याचं उत्तर सांग. प्रश्न मिटला. सांगू उत्तर? इथे पण हरलाच वाटतं तू. अरे, मेणबत्ती किंवा पेन्सिल वापरल्या की त्यांची उंची कमी होते. काय कसलं बोरिंग. बालपणातलं कोडं होतंय. तरुण काय म्हातारपण काय जमलं नाही काय. असू दे रे, परवा आपलं असंच कुठेतरी वाचलं होतं. अगं ते लहानपणी विचारायचो ना आपण. ती कोडी छान होती की, शर्वरीला विचार, ती सांगेल. खरं म्हणजे आम्ही मुली छान कोडी घालायचो, सोडवायचो. रोहित दादा काहीतरी विचित्र बेकार कोडी घालायचा. अरे, तिचं नाव घेतलं काय आणि ही हजर झाली काय, म्हणजे हेच मोठं कोड आहे. अरे, खरं तर तुला आनंद व्हायला हवा.
आठवण काढता शर्वरी हजर होते सत्वरी. आणि सुखदा होते मोद भरी. अरे 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 किती वाईट शब्द जुळवाजुळी करता तुम्ही. असू दे असू दे. 4 क्षण सुखाचे आनंदाचे निर्माण करते मी. गोड गैरसमज. तू येण्यापूर्वी आम्ही दोघं रडत नव्हतो, खुश होतो. नेहमीच आनंदी असतो आम्ही. तथास्तु तसेच असा. शर्वरी तुझ्या तोंडी गाजरवडी ही घे. आहा. काय काय गाजराच्या वड्या? अगं त्या कधी केल्या असानी? शर्वरी आल्यावरच बाहेर बऱ्या निघाल्या त्या. काय ग मला का नाही दिलीस तू वडी? ते कोडी म्हणजे कोड्याच्या ऐवजी वडी. तू आपला सोडवी कोडी. वडी दी बेस्ट झाली हा सुखदा. अरे सकाळीच केल्या मी वड्या. ही घे तुलाही देते. काही नको मला, त्या शर्वरीलाच दे. चिडका बिब्बा चिडला. शर्वरी आता आणखी चिडवू नकोस. हो ओके ओके सॉरी बॉस. ही घे वडी. आणखीन एक. खुश हो जाओ. नको खा, तूच खा. मी खाल्ली आहे मगाशीच वडी. अरे रोहित तू तर मुलांच्याही वरताड आहेस. अगं इतकं काही नाही, एखादी वडी खाल्ली त्यात काय एवढं. अगं आदत से मजबूर आहे तो. जुनी खोड आहे त्याची ती. कसली का? आईच्या नकळत खाऊची चव पाहायचा तो नेहमी. मला ठाऊक आहे ना. हो आणि तुला सांगतो सुखदा ही शर्वरी आहे ना, म्हणजे आईनी तोंडी हिशोब विचारले की अगदी रडकुंडीला यायची. काय सांगतोस? हो आई हिला टक्के विचारायची की शर्वरीची म्हणजे तंतरलीच समजायची. तुमचं दोघांचं सांगू का? म्हणजे कोण म्हणतो टक्का दिला तसं सुरू आहे बॅटिंग एकमेकांना. मग बरोबरच आहे. अगं बदनामीचा बदला. ए बास हा बास रोहित दादा. बास कसं मला सांग. हे शर्वरी 13,000चे 60% किती? 7%. 7. अरे नको रे. ती 0-2 उडवायची. 0 कॅन्सल. पण तो 13चा पाढा. थांबा. 13 एके 13. 13 दुणे 26. 13 39. ए बाबा बस झालं बस झालं बस झालं. शर्वरी हे फारच झालं. म्हणजे आत्ताच्या मुलांना पाढे कठीण, पण आपल्याला तर चांगले घोटून घोटून पाठांतर करून घेतले जायचे ना ग. अगं कॅल्सी होता आधी, नंतर पीसी असतो. तो करतो की सारं काम. बट दिस इज नॉट गुड. मुक्ता बरोबर पाढे म्हणायला सुरुवात कर, म्हणजे तुझी सुद्धा उजळणी होईल की. विल ट्राय. ती की नाही ते जा 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 करत टेबल्स म्हणते. म्हण बरं म्हणजे कसं? अगं म्हणजे ती म्हणते ना 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8 असं एकदम धडाधड. नको नको ह्याच्यात मजा नाही येत. त्यापेक्षा 13 5 65, 13 सक 78, 13 7 91 म्हणजे रोहितच्या गणिताचं उत्तर. हा म्हणजे ते 60% म्हणजे 910. ए पण सुखदा तुझं मगाचं स्टेटमेंट चुकलं बरं का. मगाचं स्टेटमेंट ते कोणतं? हेच की आताची पिढी पाढे म्हणणं कठीण वगैरे. अगं ही नवी पिढी स्मार्ट आहे, भलतीच हुशार आहे. ट्रिक्स असतात त्यांच्याकडे. अच्छा असू शकेल, पण मला तर पाढे, तोंडी हिशोब, कोडी हे सगळे मेंदूचे एक्सरसाइज वाटतात. पण रोहित दादा सांगतोय त्याला बेस आहे. सुखदा जरा चिमटा काढ बरं मला. म्हणजे शर्वरी चक्क माझ्या बाजूनी बोलतीये. थांब रे तू. शर्वरी सांग बरं तू काय म्हणत होतीस? मेमोराईट 2024 मेंटल कॅल्क्युलेशन ऑलिम्पिक्स मध्ये आपल्या भारतीय मुलांनी 2 गोल्ड आणि 1 सिल्वर मेडल पटकावलं बरं का. अरे वा मस्तच. मेंटल कॅल्क्युलेशन. हो इयत्ता 6वीतल्या मुलुंडच्या निवा गडा हिनं गोल्ड मेडल मिळवलं. 30 पेक्षा अधिक देशांमधून 156 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अच्छा बरं कुठे आणि कधी झाली ही स्पर्धा? UAEला संयुक्त अरब अमिरातीत नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा झाली होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणजे काठिण्य पातळी सुद्धा वरचीच असेल रे. तर निवानी लहान मुलांच्या गटामध्ये मेंटल बेरीज आणि गुणाकार या स्पर्धेत भाग घेतलेला होता. 8 अंकी संख्येला तितक्याच म्हणजे 8 अंकी संख्येनं गुणायचं. म्हणजे कोटी गुणिले कोटीचा हिशोब कुठलंही यंत्र न वापरता करायचं. शर्वरी ऐकतेस ना किती कठीण आहे ते? हो माझ्यासाठी तर महाकठीण आहे. म्हण महाकठीण. हो ते तर जगजाहीरच आहे, सांगायला नको. कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर्स हे सगळं आल्यामुळे सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झाला असेल ना तर या शर्वरीचा. आणि शर्वरी एरवी शाब्दिक कोट्या करणाऱ्या रोहितला
शब्दकोडी सोडवण्यासाठी बहुधा AI ची मदत लागेल की काय? भले शाबास. AI. काय हे रोहित दादा काय? झाली परत आघाडी? हा, युती झाली का? मी आपला एकलकोंडा शिलेदार. अरे रे, हमारी ताकद हमारी एकता. हो, तुम्ही कायमच एक आणि सेफ सुद्धा. Yes. थांबा एक मिनिट. सुखदा, शब्दकोडी मी तुझ्यापेक्षा फास्ट सोडवतो. फक्त तुझी ती बाकीची म्हणजे ती लहान लहान मुलांची कोडी असतात ना, ती मगाशी तू सांगत होतीस, ती काय मला सुटत नाहीत. म्हणजे त्यामध्ये मला इंटरेस्ट नाही ग. हो. पण अचानक तुला कोडी कुठे आठवली ग? अरे मला वाटतं परवाच्या शनिवार रविवारी काहीतरी शब्दकोडी दिवस होता म्हणे. अच्छा, माझं कसं माहितीये का? कसं आहे? ते नाही का, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. पलीकडे काय काय आहे? पलीकडे साहित्य, संस्कृती, कला असं बरंच काही आहे. रोहित, हे बाकी खरंय, पण तुला सांगू का, शब्द शब्द जपून ठेव हा बकुळीच्या फुलापरी. वा वा वा. हो ना, पण सुखदा, रोहित दादाला ना फुलांपेक्षा फळांमध्ये इंटरेस्ट भारी. ए, काही माणसं की नाही जगण्यासाठी खातात, म्हणजे माझ्यासारखी. हो. आणि काही माणसं रोहित दादासारखी असतात, म्हणजे खाण्यासाठी जगणारी. अगं पण सध्या माझं डाएट सुरू आहे, त्याचं काय? ओ, ते तिला कळलं असेलच गाजरवडीवरून. पण छान बातमी सांगते. शिवनेरी हापूसला GI टॅग मिळालाय बरं का. जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन. माहितीये का रोहित दादा? हो, मी वाचलं तुझ्या आधीच. कृषी क्षेत्रात सगळ्यात जास्त GI टॅग महाराष्ट्राला मिळालेले आहेत. आहात कुठे? विशेष आहे रे हे. म्हणजे रत्नागिरी हापूस, देवगड हापूस वगैरे हे सगळं प्रसिद्ध आहे. त्यापेक्षा ही आंब्याची जात वेगळी आहे बरं का. पण म्हणजे जुन्नर मधला हापूस जो आहे तो, त्याचं DNA प्रोफाईल करून सिद्ध करावं लागलं. आंबा आपल्याकडे माहितीये का रोहित, इतका जुना आहे की सातवाहनकालीन गाथा सप्तशती त्या ग्रंथामध्ये सुद्धा आंब्याचा उल्लेख आहे. आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर, त्याचा जुन्नरमध्ये जो महाल आहे ना, त्या महालाला आजही हापूस बाग असं म्हटलं जातं. म्हणजे हे मला माहिती आहे. आता तुमचं हे GI टॅगचं मला काही माहित नव्हतं, आत्ताची लेटेस्ट बातमी. आणि आता ती मी सांगते बरं का तुम्हाला. अमरावतीतील पिंपळी ही औषधी वनस्पती आणि अमरावतीतील चणा आणि अकोल्यातील कागदी लिंबालाही GI टॅग देण्यात आलाय बरं का. पण ते चणा वगैरे याच्यापेक्षा हा आंबा, आता आपण म्हणजे जुन्नर मधला हापूस आंबा यावर्षी आपल्या घरी यायलाच हवा. हो तर आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो.